प्रतिमाचं डोकं दुखत असतं. सायली चेक करते त्यांना ताप आलाय का नाही. सायली म्हणते आता यांना आपण बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, त्यांना आरामाची गरज आहे. रविराज म्हणतात हो, कदाचित ते बाहेर नेल्यानंतर त्यांना आणखीन ताण पडेल. त्यापेक्षा आपण आजचा प्लॅन कॅन्सल करूया. एवढं सगळं बोलून ते तिथनं निघून जातात. सायली म्हणते प्रतिमा आता तुम्ही सतत विचार करत असता म्हणून तुमचं डोकं दुखत आहे का. प्रतिमा पानापुना करून म्हणते माहीत नाही. सायली म्हणते आता अजिबात विचार करायचा नाही, आता आराम करायचा. तुम्ही शांतपणे झोपा. इकडे हे दोघं आमदारला भेटायला येतात. ते त्यांना प्रोजेक्टबद्दल सांगतात. ते म्हणतात वात्सल्य प्रोजेक्ट ज्यावर अर्जुन सुभेदारांनीच ते आणलं आहे, हे आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तुम्ही काहीही करून ते सोडवा. आमदार बोलतात काम कामाची स्पीडनीच होणार, मी तुमचं काही एकट्याचं काम करत नाही इथे. इकडे अर्जुन आयकलँड घेऊन येत असतो. सायली आहे का नाही ते बघतात. तेवढ्यात तिथे तन्वी येते. अर्जुन बोलतो आपण वरती जाऊया, म्हणजे तिथे आपल्याला आरामात गप्पा मारता येतील. तन्वी हो बोलते आणि जायला तन्वी म्हणते अर्जुन तुला अचानक कसं काही माझ्याशी बोलावं वाटलं. अर्जुन तिला म्हणतो तू बस ना खाली. तेवढ्यात तन्वी म्हणते पण तुझी बायको ती मध्ये तडफडेल ना. अर्जुन म्हणतो तिचं नाव घेऊ नको, मला अस्वस्थ वाटतं. अर्जुन म्हणतो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं. तन्वी म्हणते काय काय. तसंही तू मला काही गिफ्ट काही आणलेस तरी ते मला आवडणारच आहे. तन्वी म्हणते वाव किती मस्त आहे, मी तुला घालून दाखवते. अर्जुन म्हणतो थांब, मी गिफ्ट आणलं तर मी तुझ्या काळात घालून तुला चालेल ना. सायली इथंच आहे हे कळल्यानंतर चैतन्य घाबरतो. त्याला कळत नाही आता सायलीला कसं थांबवायचं. अर्जुनला मेसेज केला तर अर्जुनला मेसेज जाणार नाही. तोपर्यंत सायली त्यांना बघते. सायली म्हणते तुम्ही अजून ऑफिसला गेला नाही. चैतन्य म्हणते जाणार आहे, थोड्या वेळेत जाणार आहे. चैतन्य सायलीला इथं थांबवायचा प्रयत्न करतो. तिथे वरती अर्जुन इकडे अर्जुन तन्वीच्या पायामध्ये अँकलेट घालतो आणि जन्मखून बघण्याचा प्रयत्न करतो. त्याला तन्वीच्या पायावरती जन्मखून दिसताच तो चकित होतो. तो तन्वीला विचारू लागतो की हे काय आहे. तन्वी म्हणते हे माझं जन्मखून आहे, एकदम तुळशीपत्रासारखं. तन्वी सांगते की बाबांनी हीच खून बघून मला तन्वी आहे असं बोलले होते. इकडे सायली विचारते वरती असं काय चालू ज्याने मी गेल्यानंतर डिस्टर्ब होईल. इकडे तन्वी तू मला खूप छान गिफ्ट दिलं, आता माझी खात्री पटली की तू माझ्यावर खूप प्रेम करतो. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो म्हणजे माझा डाऊट खोटा होता, हीच खरी तन्वी आहे. इकडे सायली म्हणते की मी जाऊन फक्त माझं काम करते, त्यांना म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. इकडे तन्वी सायलीला म्हणते आली तू. अगं आम्ही दोघं तुझ्याच बेडरूममध्ये होतो. तुझा नवरा माझा हात धरून घेऊन गेला होता आणि नेहमीप्रमाणे तू मध्ये तडमडायला आली नाही म्हणून खरंच थँक्यू. आणि आज मी खूप खुश आहे. आणि सायली रागारागाने बेडरूममध्ये जाते. सायली अर्जुनला विचारते काय नक्की काय मीटिंग चालू होती, तुम्ही मला सांगितलं का नाही, आणि या दिनचर्येमध्ये तुम्ही अजून लिहिलं का नाही म्हणून रागवते. अर्जुन म्हणतो तुम्ही जरा शांत हो, बोलू द्या, काहीतरी विचार तरी करा ना तुम्ही. सायली म्हणते अजून काय काय कसं कसं लपवता येईल ह्याचा विचार करायचा का मी. उद्याच्या भागामध्ये अर्जुन तन्वीला विचारतो तुझे काहीतरी मेमरीज असेल ना, तुझे काहीतरी फ्रेंड्स असेल ना. तर तन्वी नाही, एकच भयंकर आठवण आहे जी फिल्म